नमस्कार. आयु केअरच्या सर्व रुग्णांना ही विनंती आहे की तुम्ही मुख्य तक्रारी मला सांगितल्यानंतर त्याच्या जोडीला खालील गोष्टी या दरवेळेस फॉलोअपला आल्यानंतर सांगायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर पहिली म्हणजे क्षुधा. क्षुधा म्हणजे भूक. भूक ही आपल्याला स्ट्रॉंग लागते का, मध्यम स्वरूपाची लागते का, जेवण व्यवस्थित जातंय का, जेवायचं म्हणून आपण जेवतोय असं नाही पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपल्याला भूक लागली पाहिजे. वेळ झाला मी जेवतो, माझं टायमिंग झालं की मी जेवतो, हे उत्तर पुरेसं नाही. तर आपल्याला खरंच भूक लागते का हे सांगितणं गरजेचं आहे. पुरेसं जेवण जात आहे का आपल्या दिनचर्येनुसार. दुसरा मुद्दा आहे, आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित त्याचं पचन होते का, त्याच्यापासून शरीरात गॅस निर्माण होतोय किंवा छातीत जळजळ होते का, पोटात दुखतंय का, पचनाच्या संबंधित कोणती तक्रार आहे का, हे दरवेळेस सांगायचं आहे. त्याच्यानंतर मलप्रवृत्ती व्यवस्थित आहे का, म्हणजे आपलं टॉयलेटला जे आहे, आपण टॉयलेटला संडासचा सकाळी वेग येतोय का, किती वेळा येतोय, 2-3 वेळा येतोय का, अर्धवट टॉयलेटला होती का, संडासला गॅस होतोय का, दुर्गंधी येते का, किंवा संडासला पातळ होती, चिकट होती, बांधून होती, हे दरवेळेस सांगायचं आहे. औषधामुळे सुद्धा बऱ्याच वेळा टॉयलेटमध्ये चेंजेस होतो, मलप्रवृत्ती ही चेंज होत असते, तर त्याचा बदल डॉक्टरांना दरवेळेस सांगायचा आहे. मलप्रवृत्ती ही दरवेळेस सांगायची आहे. फक्त पहिल्या व्हिजिटमध्ये आपण सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे माहिती आहे असं म्हणून चालत नाही. तर दरवेळेस फॉलोअपला आल्यावर ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर स्वेदप्रवृत्ती. स्वेदप्रवृत्ती म्हणजे घामाचं प्रमाण वाढलंय, कमी झालंय, जास्त येतंय, हे दरवेळेस सांगायचं आहे. लघवीला रात्री उठताय का, किती वेळा उठताय, पहिल्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे, किंवा लघवीला काही तक्रार नाही, हे दरवेळेस सांगायचं. दरवेळेस फॉलोअपला आले हे सांगायचंच आहे. त्याच्यानंतर झोप व्यवस्थित आहे का, म्हणजे झोप जागसूद लागते का, अलर्ट लागते का, पहिला झोप टीट लागत नव्हती, औषध चालू केल्यानंतर झोप लागायला लागली, हा बदल जो आहे सांगणं गरजेचं आहे. दरवेळेस आल्यानंतर हे सांगायचंच आहे. म्हणजे भूक कशी लागते, पचन व्यवस्थित होत आहे का, मलमूत्र प्रवृत्ती व्यवस्थित आहे का, आणि स्वेद आणि निद्रा ह्या गोष्टी सांगायच्याच आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.